कोंढवेतील स्मशानभूमीची समस्या सुटणार आहे की नाही? गेली अनेक वर्ष नागरिकांच्या कररूपी पैशातून खडी मशीन चौकालगत पुणे महापालिकेने करोडो रुपये खर्च करूनही स्मशानभूमी अद्याप सुरू झाली नसून नागरिकांची गैरसोय होत आहे. कुमार बिल्डर्सने बांधलेल्या कुलउत्सव या 400 फ्लॅटच्या इमारतीने वारंवार हरकती घेतल्याने ही स्मशानभूमी सुरू झाली नसल्याचे नुकतेच समजले आहे. स्मशानभूमीसारख्या वास्तू तयार होऊनही सरकारी अनास्थेमुळे सुरू न होणे यासारखी दुसरी अनास्था ती काय असावी? नागरिक मात्र ही स्मशानभूमी कधी सुरू होणार या प्रतीक्षेत आहेत. खडी मशीन चौकातील हे विद्युत दाहिनी आणि स्मशानभूमीचं जे काम आहे ते काम करून झालेलं आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा दिसत नाही आहे. विद्युत दाहिनी देखील केलेली आहे. अरे जे काही लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, पूर्णपणे असुरक्षित अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. असे कितीतरी प्रोजेक्ट पुणे महानगरपालिकेचे तयार होऊन अर्धवट अवस्थेमध्ये ठेवलेले आहे. ही अवस्था मी तुम्हाला दाखवतो आहे. ह्या ठिकाणी तळेरामांची मजा चाललेली दिसते. या क्वार्टर्स, या बिअरच्या बाटल्या, या जागेला कोणी वाली नाही आहे. हे तुम्हाला दाखवतो आहे. कितीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, शोच्या वस्तू असतील, बेवारसपणे या ठिकाणी पडलेला आहे. हा जनतेच्या करातून आलेला जो पैसा आहे, तो पैसा अशा पद्धतीने जर कधी वाया जात असेल तर पुणे महानगरपालिकेमध्ये चाललं आहे काय समजत नाही आहे. जाळ्याजळमटांनी हा प्रकार सगळा या ठिकाणी भरलेले आहेत. हे हॉल्स नगरपालिकेने याकडे ताबडतोब लक्ष द्यावं आणि या ताब्यात घेतलेल्या ज्या जागा आहेत या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी ही स्मशानभूमी सुरू करावी. या संदर्भात आम्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या काही लोकांशी बोलणारच आहोत. अतिक्रमण विभागाने ज्या काय मध्ये वायरची कारवाई केलेली आहे, केबलची कारवाई केली, त्या केबल पण इथं बेकायदेशीरपणे टाकून देण्यात आलेलं आहे. करोडो रुपये लोकांच्या करातून या ठिकाणी हे वाया चाललेले आहेत. खडी मशीन चौकाला लागूनच असणाऱ्या या स्मशानभूमीमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे. बाजूलाच असलेली ही सोसायटी आहे. या सोसायटीला पण या स्मशानभूमीच्या या अस्ताव्यस्तामुळं त्रास नक्कीच होत असणार आहे. अशा या केबल आणून टाकलेल्या आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था, प्रशासनाला या अवस्थेचं कधी जाणीव होणार आहे आणि या जाणीवेतून ते कधी काम सुरू करणार आहे. हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी ही स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी बांधून तयार आहे, परंतु या नागरिकांनी या बाजूलाच असणारं जे कुल उत्सव कुमार बिल्डरनी बांधलेली जी इमारत आहे, या ठिकाणी शेकडो फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये जे नागरिक आहेत त्यांना या स्मशानभूमीपासून त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी तशी हरकत देखील नगरपालिकेला कळवलेली आहे. पाहूया प्रशासन आपल्या या बातमीनंतर किती जागा होते आणि हे स्मशानभूमी सुरू करते. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.